एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात दोन भाऊ एकत्र येण्याच्या, दोन सेना एक होण्याच्या चर्चांनी जोर धरला होता। मुंबईपासून नाशिकपर्यंत दोनही पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते या संभाव्य युतीच्या कल्पनेने उत्साहात होते। असं वाटत होतं की आगामी महापालिका निवडणुकांमध्ये विशेषतः मुंबईत एक नवं शक्तिशाली समीकरण उदयास येणार। पण ज्यावेळी महाराष्ट्रात हे मनोमिलनाचं नाट्य रंगलं होतं, त्याचवेळी दिल्लीच्या राजकीय पटलावर एक वेगळाच गेम खेळला जात होता। राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत दाखल झाले। त्यांचा हा अनपेक्षित दिल्ली दौरा आणि तिथे थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेली त्यांची गुप्त भेट आता महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या वादळाचे संकेत देत आहे। ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीने भाजप आणि शिंदे गटाची झोप उडवली आहे का? आणि या युतीला रोखण्यासाठी भाजपचा प्लॅन बी आता दिल्लीत तयार झाला आहे का? शिंदे आणि शहा यांच्या त्या बंद दाराआडच्या भेटीत नेमकं काय शिजलं? आज आपण या दिल्ली भेटीमागचं खरं राजकारण, त्यातील प्रत्येक तपशील आणि त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणावर होणाऱ्या दूरगामी परिणामांचा अत्यंत सखोल आणि निष्पक्ष आढावा घेऊया। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। बुधवारी रात्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत दाखल झाले। त्यांच्या या दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। अधिवेशन सोडून कोणतीही पूर्वकल्पना न देता शिंदे दिल्लीला का गेले यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते। पण आता या भेटीमागचं खरं कारण समोर आलं आहे आणि ते थेट ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीशी जोडलेलं आहे। एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। ही भेट केवळ एक औपचारिक भेट नव्हती, तर ती होती आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आखलेल्या एका मोठ्या रणनीतीचा भाग। या भेटीत विशेषतः उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीचा भाजप शिंदे सेनेवर म्हणजेच महायुतीवर काय परिणाम होऊ शकतो यावर अत्यंत सविस्तर आणि गांभीर्याने विचारविनिमय झाला। भाजपने या संभाव्य युतीच्या प्रभावाचा अंदाज घेण्यासाठी काही खासगी आणि प्रतिष्ठित संस्थांकडून एक गुप्त सर्वेक्षण करून घेतलं होतं। ठाकरे बंधू एकत्र आल्यास विशेषतः मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे यासारख्या शहरी भागांमध्ये महायुतीला किती मोठा फटका बसू शकतो, मतांचं विभाजन कसं थांबेल आणि मराठी मतांची एकजूट कशी होईल याचा एक तपशीलवार अहवाल या सर्वेक्षणातून समोर आला होता। आणि या सर्वेक्षणाचे निष्कर्ष अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवलं। शिंदे यांनीही शहा यांच्यासमोर हीच चिंता व्यक्त केली। त्यांनी सांगितलं की विशेषतः मुंबई महानगर प्रदेशातील सत्ता समीकरण लक्षात घेता ठाकरे बंधूंची युती ही निवडणूक लढतीत एक मोठं आव्हान उभं करू शकतं। यावरच या आव्हानाला तोंड कसं द्यायचं, या युतीचा प्रभाव कसा कमी करायचा, म्हणजेच प्लॅन बी काय असावा यावर या दोनही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली। या बैठकीत या युतीचा मुकाबला करण्यासाठी इतर कोणते लहान पक्ष किंवा कोणत्या नेत्यांना महायुतीत सोबत घेता येईल याचाही आढावा घेण्यात आला। या चर्चेत एका अत्यंत धक्कादायक पर्यायावरही विचार झाल्याची माहिती मिळाली आहे। तो पर्याय म्हणजे जर ठाकरे बंधूंची युती झालीच आणि महायुतीसाठी परिस्थिती अनुकूल नसेल, तर मग मुंबईसह राज्यातील इतर महापालिका निवडणुका आणखी काही काळासाठी लांबणीवर टाकण्याच्या पर्यायावरही या बैठकीत चर्चा झाली। निवडणुका पुढे ढकलून या काळात ठाकरे बंधूंमध्ये काही मतभेद निर्माण करण्याचा किंवा आपली बाजू अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। ही भेट केवळ ठाकरे युतीपुरती मर्यादित नव्हती, यात राज्यातील इतर काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा झाली। नुकताच राज्यातील त्रिभाषा धोरणावरून एक मोठा वाद निर्माण झाला होता। शालेय शिक्षण खात्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांनी हे धोरण रेटल्याचं म्हटलं जातं। या धोरणाला मनसेचा तीव्र विरोध होता। दादा भुसे यांनी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचं मत बदलण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात त्यांना यश आलं नव्हतं। राज ठाकरे नेमके कोणत्या मुद्द्यावर ठाम आहेत आणि त्यांची नाराजी कशी दूर करता येईल याचीही सविस्तर माहिती एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना दिली। या बैठकीत अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे एका महत्त्वाच्या विषयावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केल्याचीही माहिती आहे। ती नाराजी होती शिंदे गटाच्या काही मंत्र्यांनी आणि आमदारांनी केलेल्या वादग्रस्त विधानांबद्दल। गेल्या काही काळात शिंदे गटाच्या काही नेत्यांनी अशी काही विधानं केली होती ज्यामुळे महायुतीतच मतभेद निर्माण झाले होते आणि सरकारची प्रतिमा खराब झाली होती। भाजपच्या काही नेत्यांनी या संदर्भात थेट दिल्लीपर्यंत तक्रारी केल्या होत्या असंही समजतं। अमित शहा यांनी शिंदे यांना अत्यंत स्पष्ट शब्दात सूचना दिली की आगामी महापालिका निवडणुकांपर्यंत कोणताही वाद निर्माण होता कामा नये।
महायुतीमध्ये एकीचा संदेश जावा यासाठी सर्वांनी संयम आणि ठरवलेल्या रणनीतीचं पालन करावं असे कडक निर्देश शहा यांनी शिंदे यांना दिले। तर एकंदरीत चित्र काय आहे? एकीकडे महाराष्ट्रात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची, एका नव्या राजकीय शक्तीच्या उदयाची भावनिक आणि राजकीय चर्चा सुरू आहे। कार्यकर्ते उत्साहात आहेत, नेते सकारात्मक आहेत, पण दुसरीकडे या संभाव्य वादळाची चाहूल लागताच भाजपचं केंद्रीय नेतृत्व आणि त्यांचे महाराष्ट्रातील प्रमुख सहकारी एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत बसून एक प्रतिरणनीती, एक प्लॅन बी तयार करायला सुरुवात केली आहे। ही दिल्ली भेट म्हणजे त्याच प्लॅन बीची सुरुवात आहे। ठाकरे युतीचा धसका घेतल्यामुळेच भाजपने आतापासूनच आपली राजकीय चक्र फिरवायला सुरुवात केली आहे। मग आता प्रश्न हा आहे की भाजपचा हा प्लॅन बी यशस्वी होणार का? ते निवडणुका पुढे ढकलणार की आणखी काही नव्या मित्रांना सोबत घेऊन ठाकरे बंधूच्या आव्हानाला तोंड देणार? की मग या सगळ्या दबावाला आणि डावपेचांना जुमानता ठाकरे बंधू खरंच एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू करणार का? यावर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।